नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 मे 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच एप्रिल 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक जीएसटी संकलनाचे योगदान दिलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर तुम्ही कंपेअर केलं एप्रिल 2023 मध्ये या ठिकाणी याच महिन्यामध्ये महाराष्ट्राचं जे काही जीएसटी कलेक्शन झालं होतं ते झालं होतं 33,196 कोटी आणि तेच या ठिकाणी एक वर्षाच्या नंतर एप्रिल 2024 मध्ये 37,671 कोटी झालेलं आहे. वाय ऑन वाय बेसिस म्हणजेच इयर ऑन इयर बेसिसवरती 13% या ठिकाणी वाढ आपल्याला दर्शवली आहे. आणि टोटल संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त जे काही जीएसटी संकलन होतं, कलेक्शन होतं ते आपल्या राज्यातून होतं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. 2 कमेंट भरपूर येतात. पहिली कमेंट येतात की सर तुम्ही ह्या चॅनल सारखं शिकवत नाहीत, त्या चॅनल सारखं शिकवत नाहीत. आणि दुसरी या ठिकाणी वारंवार कमेंट येतात की सर तुम्ही फालतू प्रश्न घेतात, सर तुमचे प्रश्न एक्झाम मध्ये येत नाहीत. मी या ठिकाणी असं ठरवलेलं होतं की अशा निगेटिव्ह कमेंटला उत्तर द्यायचं नाही. परंतु काय होतं, जेव्हा एखादी गोष्ट वारंवार घडत असते तेव्हा कुठेतरी उत्तर देणं गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी जसं की पावसाळा सुरू होतो, नवीन बेंडकोळ्या या ठिकाणी तयार होतात, बरोबर का नाही? तशाच प्रकारे एक्झाम आली की हे कार्यकर्ते नवीन उठतात की मग ते सिलेबस शोधतात, मग ह्याचा कंटेंट, त्याचा कंटेंट, ह्याची क्वालिटी, त्याची क्वालिटी हे शोधत राहतात. तर अशा कार्यकर्त्यांना माझं एकच म्हणणं आहे, एक सेपरेट नोटबुक तयार करा. 3 महिने, माझं नाही कोणाचंही, तुम्हाला ज्या चॅनलचा कंटेंट आवडतो, ज्या शिक्षकांचं शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते त्यांचं चॅनल तुम्ही ॲटलिस्ट 3 महिने 4 महिने त्यांचे नोट्स काढा, डेली नोट्स काढा. त्यांच्यासोबत इतरांचे चॅनल कम्पेअर करू नका. मग तुम्ही माझं चॅनल पहा किंवा तुमच्या आवडत्या शिक्षकांचं चॅनल पहा. कंटिन्यू त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करा. 2 महिने 3 महिने तुम्ही कुठले का कार्यकर्ता असणार, अभ्यास करणारे असो किंवा न करणारे असो, तुमचा या ठिकाणी चालू घडामोडीमधील आत्मविश्वास नक्कीच या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच कोणाच्या नेतृत्वाखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरती संयुक्त राष्ट्रांची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली होती? पहा मी काय म्हणतोय, पायाभूत सुविधांवरती संयुक्त राष्ट्रांची पहिली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. या कार्यक्रमाने जागतिक स्तरावरती डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून चिन्हांकित केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या परिषदेबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या ज्या काही महत्त्वाच्या परिषद आहेत, ऑलरेडी वेगवेगळ्या एक्झामला विचारलेल्या आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की G20चं 18वं या ठिकाणी संस्करण झालं 2023 मध्ये भारतामध्ये. ब्रिक्सचं 15वं संस्करण झालं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. G7चं 49वं संस्करण झालं 2023 मध्ये जपानमध्ये. SCOचं 23वं संस्करण झालं 2023 मध्ये भारतामध्ये. एशियनचं 42वं संस्करण झालं 2023 मध्ये इंडोनेशिया या ठिकाणी. पूर्व आशियाची शिखर परिषद झाली 18व्या क्रमांकाची जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. ग्लोबल स्किल समिटची 14वी आवृत्ती झाली नवी दिल्लीमध्ये. AI सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद झाली इंग्लंडमध्ये. आणि राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद झाली कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. जगातील पहिल्या AI सरकारी प्रतिनिधीला कोणी लॉन्च केलेला आहे? आणि प्रामाणिकपणे खरं सांगू का मनातून, तुम्ही माझं चॅनल या ठिकाणी 2 महिने 3 महिने फॉलो तरी करा, नोट्स तरी काढा, त्याचे मला फोटो तरी पाठवा. ऑटोमॅटिकली तुमचं कॉन्फिडन्स वाढेल याची मी गॅरंटी घेतो. परंतु कसं होतं, कधी हा व्हिडिओ पाहायचा, कधी तो व्हिडिओ पाहायचा, याच्यामुळे काय होतं, कोणताही का माणूस असणार त्याला कन्फ्युजन होतं, बरोबर का नाही? त्याच्यामुळे तुम्ही एकच चॅनल फॉलो करा ॲटलिस्ट 21 दिवस.
30 दिवस 50 दिवस फॉलो तरी करा. 2 नंबरचा प्रश्न काय आहे, तर जगातील पहिल्या AI सरकारी प्रतिनिधीला कोणी लॉन्च केलं आहे, तर पर्याय क्रमांक सी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं या AI सरकारी प्रतिनिधीचे नाव काय आहे, तर व्हिक्टोरिया शी असं त्यांचं नाव आहे. दुसरा पॉइंट लिहून घ्या, AI डिप्लोमॅटचा उच्चारण आणि आवाज युक्रेनियन गायिका आणि टीव्ही सेलिब्रिटी रोसाली नोम्ब्रेवरती आधारित आहे, त्याच्यामुळे यांचं नाव सुद्धा तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. तर पर्याय क्रमांक सी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न कशा संदर्भात आहे, AI संदर्भात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात. तर हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याच्याबद्दल काही महत्त्वाचे या ठिकाणी लेटेस्ट चालू घडामोडीच्या बातम्या आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट भरवण्यात आलं यूकेमध्ये. सर्वाधिक AI गुंतवणूक असलेल्या देशांच्या यादीमध्ये भारत 5व्या क्रमांकावरती आहे आणि पहिल्या क्रमांकावरती अमेरिका आहे. AI चे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन. जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव आहे डेविन. भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचं नाव आहे इराह. भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AIचं नाव आहे EVI. WHO AI डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह. AI सौंदर्य स्पर्धेचे नाव आहे मिस AI. ओपन AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आलं, ज्यांचं नाव आहे प्रज्ञा मिश्रा. आणि जगातील पहिला AI सरकारी प्रतिनिधी युक्रेनने या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे, ज्यांचं नाव आहे व्हिक्टोरिया शी. पुढचा प्रश्न क्रमांक 3, जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी 7 मेला आपण जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून साजरा करतो. का साजरा करतो लिहून घ्या, ॲथलेटिक्स बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी 7 मेला या ठिकाणी साजरा करत असतो. आजच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक दमा दिवस आपण साजरा करतो. परंतु या ठिकाणी एक कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण दरवर्षी जागतिक दमा दिवस साजरा करतो. मग 2024 मध्ये मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी 7 मे तारीख आहे, त्याच्यामुळे या वर्षीसाठी 7 मेला आपण जागतिक दमा दिवस साजरा करतो. का साजरा करतो, तर जगभरामध्ये अस्थमा जागरूकता आणि त्याच्याबद्दल घ्यावयाची काळजी सुधारण्यासाठी आपण साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे लिहून घ्या, अस्थमा एज्युकेशन एम्पावर्स अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4, टिंबटिंब यांच्याद्वारे 2025च्या सुरुवातीला जागतिक बाजारपेठेमध्ये प्रथम भारतीय सेमीकंडक्टर चिप्स सादर केल्या जाणार आहेत. किती या ठिकाणी प्राऊड गोष्ट आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मायक्रॉन यांच्याद्वारे या ठिकाणी 2025च्या सुरुवातीला जागतिक बाजारपेठेमध्ये प्रथम भारतीय सेमीकंडक्टर चिप्स सादर केले जाणार आहेत. पर्याय क्रमांक ए, मायक्रॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान नुकतेच कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय बॉम्बर मानवरहित विमान आहे
पहिले स्वदेशी आहे हे कोणी विकसित केलेलं आहे तर लिहून घ्या फ्लाइंग वेज डिफेन्स ही एक या ठिकाणी संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञान कंपनी आहे, त्यांनी हे विकसित केलेलं आहे. त्याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर लिहून घ्या FWD-200B असं त्या मानवरहित विमानाचं नाव आहे ज्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. त्याची पेलोड क्षमता किती आहे तर 100 किलोग्राम. किती श्रेणीमध्ये ते मोडतं तर 200 किलोमीटरच्या श्रेणीमध्ये ते मोडतं. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या MALE मानवरहित लढाऊ हवाई वाहन म्हणून वर्गीकृत त्याला करण्यात आलं आहे. आणि MALE म्हणजे काय मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स असा याचा फुल फॉर्म होतो. गोष्टी समजतात ठीक आहे. लगेच काय करूया मग ज्या काही भारतामध्ये प्रथम घटना घडत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या व्यवस्थितपणे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म उत्पादन करणारी पहिली स्वदेशी कंपनी तर इंडियन ऑइल. भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली LNG चालित बस सेवा केरळमध्ये. भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश तर भारत देश. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे सोमा रेस्टॉरंट कोठे उघडण्यात आलं दिल्लीमध्ये. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरीचं उद्घाटन करण्यात आलं जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील पहिले संविधान उद्यान या ठिकाणी होणार आहे पुण्यामध्ये. आणि भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे FWD-200B हे या ठिकाणी सुरू करण्यात आलं लॉन्च करण्यात आलं बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारत आणि कोणता देश वन्यजीव अभयारण्यासाठी चित्ता सोर्सिंग वरती चर्चा करणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C केनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासोबत मी अतिरिक्त माहिती देणार आहे पळून जाऊ नका. तर भारत आणि केनिया देश वन्यजीव अभयारण्यासाठी चित्ता सोर्सिंग वरती या ठिकाणी काम करणार आहे चर्चा करणार आहे. 2-4 पॉईंट्स ते लिहून घ्या. मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्य डायरेक्ट हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की गांधी सागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे. तर हे जे काय अभयारण्य आहे हे चित्त्यांच्या पुनर्प्रदर्शनासाठी दुसरे ठिकाण म्हणून निवडण्यात आलेले आहे. प्रोजेक्ट चिता देशातील जंगलामध्ये आफ्रिकन चित्ता सादर करण्याचा जो काही भारताचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे तो सप्टेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता. मध्य प्रदेशच्या शोपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित करण्यात आलेले 27 चित्ता ज्याच्यामध्ये 13 प्रौढ चित्ता आहेत आणि 14 या ठिकाणी शावक आहेत त्यांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं. परंतु आजार आणि काही संसर्गामुळे आतापर्यंत 10 चित्त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या प्रोजेक्ट चित्ताचा एक भाग म्हणून उपलब्धतेच्या अधीन राहून 5 वर्षासाठी दरवर्षी 8 ते 14 चित्ता आणण्याची भारताची या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारला जाऊ शकतो. ISL जसं IPL असं तसं हे ISL आहे. फुल फॉर्म आहे इंडियन सुपर लीग 2023-24 च्या स्पर्धेमध्ये जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B मुंबई सिटी FC ने या ठिकाणी मोहन बागान SG ला पराभूत करून इंडियन सुपर लीग 2023-24 जे काही स्पर्धेमधील जे काही चॅम्पियनशिप आहे विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. या स्पर्धेबद्दल थोड्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या की एक्झामला विचारल्या जातात. लिहून घ्या ही जी काही लीग सुरू झाली होती ती अधिकृतपणे ऑफिशियली 2013 मध्ये याची स्थापना झाली. ही भारतातील एक व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. म्हणजेच मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ISL इंडियन सुपर लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल. ही फ्रँचायझी प्रणालीवरती चालते जसं एवले चहा अशा प्रकारे ही चालते फ्रँचायझी बेसिसवरती. त्यानंतर ISL ला आशियाई फुटबॉल महासंघ आणि जागतिक प्रशासकीय संस्था FIFA द्वारे मान्यता प्राप्त झाली आहे. मग 2023-24 जी काही आवृत्ती झाली त्याच्यामध्ये हा जो काही सीझन झाला त्याच्यामध्ये 2-3 या ठिकाणी महत्त्वाचे अवॉर्ड देण्यात आले ते लिहून घ्या. गोल्डन ग्लोवचा अवॉर्ड देण्यात आला फुरबा लचंपा यांना जे की मुंबई सिटी FC कडून खेळतात. गोल्डन बूट अवॉर्ड देण्यात आला दिमित्रिओस डायमंटाकोस जे की केरळ ब्लास्टर्स FC कडून खेळतात. आणि प्लेयर ऑफ द या ठिकाणी लीगचा खेळाडू म्हणून दिमित्रिओस पेट्राट्रोस यांना या ठिकाणी देण्यात आला जे की मोहन बागान सुपर SG कडून या ठिकाणी खेळतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 युनिसेफ इंडियाने खालीलपैकी कोणाला त्यांचे ब्रँड अँबॅसेडर बनवलेले आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A करीना कपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. 2014 पासून युनिसेफ इंडियाशी निगडीत असलेली करीना कपूर प्रत्येक बालकाचा बालपणीचा विकास आरोग्य
शिक्षण आणि लैंगिक समानतेचा हक्क वाढवण्यासाठी युनिसेफमध्ये ऑलरेडी कार्यरत होता आणि त्यांना या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून बनवण्यात आलं आहे युनिसेफच्या द्वारे. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय UNICEF आहे युनिसेफ याचा फुल फॉर्म काय आहे, याची स्थापना केव्हा झाली आणि याचं मुख्यालय कोठे आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. सर्वोच्च न्यायालयाने बार असोसिएशनच्या समितीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत, रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 33%. 33% या ठिकाणी जागा रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? सर्वोच्च न्यायालयाबद्दल. सर्वोच्च न्यायालयाबद्दल, सुप्रीम कोर्टाबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायिक न्यायालय आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1773च्या नियामक कायद्याअंतर्गत झालेली आहे. 28 जानेवारी 1950 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले. हरिलाल कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते आणि धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे वर्तमानमधील 50वे सरन्यायाधीश म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. T20 विश्वचषकासाठी ICCने अलीकडेच सामनाधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी जवागल श्रीनाथ असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी T20 विश्वचषकासाठी ICCने सामनाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी हे जे काय T20चं जे काही वर्ल्ड कप होणार आहे 2024 मध्ये याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. 1 जून ते 29 जून दरम्यान होणार आहे. वेस्ट इंडिज आणि USA या ठिकाणी हे ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे. टोटल या ठिकाणी 20 देशांचा समावेश आहे आणि टोटल या ठिकाणी 55 सामने होणार आहे. 2022 मध्ये हे ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि 2026 मध्ये हे भारत आणि श्रीलंकेमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याची पहिली आवृत्ती झाली 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे भारत जिंकलेला आहे पाकिस्तानला हरवून. 2021 मध्ये आवृत्ती झाली UAE आणि ओमन मध्ये. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकला न्यूझीलंडला हरवून. त्याच्यानंतर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हे आयोजित करण्यात आलं. त्याच्यामध्ये परत इंग्लंड जिंकला परत एकदा पाकिस्तानला हरवून आणि 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी हे ऑर्गनाइज होत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारतीय रिझर्व्ह बँक RBIने अतनू चक्रवर्ती यांची 3 वर्षासाठी कोणत्या बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष पार्ट टाइम चेअरमॅन म्हणून पुनर्नियुक्ती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी HDFC बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. कोणत्या विमा कंपनीने त्यांचं एक नवीनतम कॅम्पेन मोहीम नो झंझट लाईफ इन्शुरन्स फटाफट काय आहे? नो झंझट लाईफ इन्शुरन्स फटाफट नावाचं या ठिकाणी कॅम्पेन अनावरण केलेलं आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए HDFC लाईफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो नक्कीच फीडबॅक देत चला. आणि पावसाळ्यामध्ये बेंडकुळे आल्यासारखं नवीन एक्झाम आल्या, सिलेबस लॉन्च झाला, परीक्षा लॉन्च झाल्या की लगेच या ठिकाणी परीक्षेची तयारी करणारे जे काही हे नवीन बेंडकुळे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी थोडंसं पेशन्स ठेवा. नोटबुक तयार करा. एकच शिक्षक एकच YouTube चॅनल फॉलो करा. व्यवस्थितपणे 1 महिना 2 महिने 3 महिने फॉलो करा आणि त्याच्यानंतर येऊन कमेंट करा फायदा होतो की फायदा होत नाही. क्लिअर? आणि घ्या तुमच्यासाठीचा आजचा जो काही प्रश्न आहे त्याचं या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट हब म्हणून काम करण्यासाठी अलीकडेच कोणत्या बंदराला मान्यता मिळालेली आहे? कांडला बंदर, मुरगाव बंदर, विजंजम बंदर की पारादीप बंदर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि अभ्यासामध्ये सातत्यता, कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे.